नाही, याच्यामध्ये ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तो तपास होताना दिसत नाही. मी आता साहेबांशी बोललोय आणि त्यांना हे सांगितलं की हा जो क्रेनवाला होता, ह्या क्रेनवाल्याला कुणी फोन केला आणि ह्या ज्या जागेवर गुन्हा झाला त्या रिक्षामध्ये मरगळे नावाचा व्यक्ती बसलेला होता. तो रिक्षा ड्रायव्हर होता आणि गाडी साईडला होती. मोकळ्या गाडीला, उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारली असेल तर ह्याच्यामध्ये 100% तो ड्रायव्हर हा दारू पिलेला असेल. कारण उभ्या राहिलेल्या गाडीला कोणी धडकू शकत नाही. रस्त्यावर गाडी चालताना आपण समजू शकतो, पण त्याच्यामध्ये क्रेनवाला त्या ठिकाणी आला आणि क्रेनवाल्याला कोणी फोन केला आणि ती गाडी जागेवरनं कोणी हलवली ह्याचा तपास PI साहेबांशी बोललो मी आता. त्यांनी तसा तपास करतो आम्ही. जी गाडी ज्या जागेवरनं निघली त्या गाडीचे मालक कोण होते तर त्या ठिकाणी आज आपल्याकडे ते गौतमी पाटीलचं त्यांचं नाव आलं. तर जर 5-6 दिवस झाले एक पेशंट मरणाच्या दारात आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पाहिजे होती, त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली पाहिजे होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांना आता शेवटी माणुसकी, आपण काय त्यांना औषध देऊ शकतो का, गोळ्या देऊ शकतो का, काय ही ज्याचा अपघात ज्यांनी केला त्याची ही जबाबदारी, मालक म्हणून त्याची जबाबदारी. आणि जर एवढं चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर याच्यामध्ये जर 5 दिवसामध्ये हे गुन्हा दडपण्याचं काम किंवा चुकीच्या पद्धतीने तिथनं क्रेन हलवणं किंवा फोन करून त्या सगळं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर असा गुन्ह्याचे कलम त्याच्यामध्ये टाकून यांच्यावर सगळा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यामध्ये गौतमी पाटील सारख्या जबाबदार महिलेने याच्यामध्ये त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपण आपले शो म्हणजे काय कार्यक्रम करत असेल तो तिचा व्यवसायाचा भाग आहे, त्यात मला काय म्हणायचं नाही. पण या कुटुंब जर असं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाला तडफडत दवाखान्यात पडलंय ना, आपण जर त्यांना भेटतच नाही दुर्लक्षित, तर ह्याच्यामध्ये माणुसकीला कानिबा फासण्याची घटना आहे. मी अधिकाऱ्यांना वेळ पडली ह्या कायद्यामध्ये जर तिच्या चुका असतील तर तिच्यावरही पूर्णपणे गुन्हा दाखल करा. आणि ही घटना जर दारू पिऊन गाडी जर चालवली असेल आणि पोलीस तपासामध्ये, मी आत्ता त्यांना बोललो की तुम्ही तपास करताना आम्ही लोकांकडून माहिती घेतोय, जर आमच्याकडे फुटेज आले बाहेरनं तर तुमची नाचक्की होण्या तपासाची, तर तुम्ही हा तपास पूर्ण करा. नाहीतर आम्ही सर्व लोक आता जिथनं गाडी आली आणि जिथनं पोचली, कुठं तो बिअर बारमध्ये दारू पिलाय का, त्या गाडीतले पिलेत का, ही सगळा तपास त्यांनी करावा अशी त्यांना विनंती केली. आणि जर 2 दिवसात तुम्ही हा जो तपास आहे हा जर नीट नाही केला तर शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये बसलेलोच आहे आणि जर पोलिसांची त्रुटी असतील तर त्या दाखवायला आम्ही तयार आहोत. याच्यामध्ये या आरोपामध्ये प्रथमतः काही तथ्य दिसून येत नाही. जी घटना घडलेली आहे 30 तारखेला पहाटे 5:15च्या दरम्यान, त्या घटनेच्या संदर्भामध्ये पोलिसांनी तत्काळ त्याच्यामध्ये दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. जखमीला हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत आणि याच्यातली जे फिर्यादी आहेत ते जखमीचेच साथीदार आहेत, रिक्षाचालक आहेत. त्यांची जी फिर्याद आहे पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येच ई-साक्समध्ये फिर्याद घेतली आहे. तसेच त्या ठिकाणचे सर्व जे साक्षीदार आहेत घटनास्थळावरचे त्यांची सुद्धा स्टेटमेंट जे आहेत ते व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येच रेकॉर्ड केलेले आहेत. दुसरी गोष्ट, जो आरोपी निष्पन्न झालेले आहेत पोलिसांच्या तपासानुसार टेक्निकल ॲनालिसिस आणि बाकीचे CCTV फुटेज या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आणि काही सोर्सच्या मदतीने, गोपनीय बातमीदाराच्या मदतीने सुद्धा हे आरोपी निष्पन्न केलेले आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन त्याचं मेडिकल केलेलं आहे, त्याचे ब्लड सॅम्पल्स घेऊन CA साठी पाठवलेले आहेत. तसेच या ठिकाणचे त्याचे गाडीचे पेपर्स, IRAD जे ॲप आहेत किंवा इन्शुरन्ससाठी भविष्यासाठी कामासाठी त्यासुद्धा त्याची माहिती भरण्यात आलेली आहे. याची सर्व माहिती फिर्यादीला देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बाकी RTO, गाडीचं RTO चेकिंग सुद्धा झालेलं आहे आणि बाकी गाडीमध्ये काय फॉल्ट होतं का याची पण तपासणी करण्यात आलेली आहे. परंतु याच्यामध्ये तपासामध्ये काही अजून गोष्टी राहिल्या असतील तर नक्कीच फिर्यादीला तो अधिकार आहे की त्यांना अजून काही माहिती जर याच्यामध्ये असतील किंवा कोणाला काही सांगायचं असेल तर पोलीस नक्की त्याच्यामध्ये माहिती पडताळून पाहून पुढील कारवाई करेल. अटकेचा विषय नाही, याच्यामध्ये ज्यांनी तो अपघात केलेला आहे, ज्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्याच्यावरतीच कारवाई कायदेशीर अपेक्षित आहे. कुणी दुसऱ्यांनी कुणाचं नाव सांगितलं म्हणून त्या संपूर्ण गोष्टीला एवढ्यांची गरज असते, ते कायदेशीर तुम्ही बसलं गेलं पाहिजेत. परंतु ड्रायव्हर शिवाय याच्यामध्ये दुसरा कोणीही आरोपी नाही.